जे लोक चर्चा करतात ना माग कीर्तनाचं, आता चर्चा चालू झाली टीव्हीवर, नाही मग हे लग्नावर बोलायला पाहिजे की नाही? अरे तू तुझं बोल. अरे बाबा, आमच्या बाबांनी 2 तास वयाच्या 98व्या वर्षी कीर्तन केलं, पण 98व्या वर्षाच्या एवढ्या अनुभवाच्या कीर्तनात एकदा सुद्धा तुमच्या लग्नाचा विषय नव्हता, तुमच्या वावराचा विषय नव्हता, तुमच्या गाड्या कोणत्याचा विषय नव्हता. 2 तास फक्त विषय होता ज्ञानोबा माऊली महाराज. वेळच नाही पुरला. माऊलींचं चरित्र होतं, फक्त परमार्थाचा वेळच पुरला नाही. यांना कस काय सुचत? काही काही लोकांना अभंगावर यायलाच वेळ नसतो. अरे हे ग्रंथ हातात, ज्यावेळेस खरी ग्रंथाची साधना करशील ना, तुझा वेळ 2 काय 4 तास कीर्तन करशील. आमचे राऊत बाबा म्हणा, शेखर महाराज म्हणतात 4 महिने पुराणा त्यांना अभंग सांगायला करतेच लोक. लोकांच्या पद्धतीने लग्न, तर आपण काय ह्याला बोलायचं? करा बाबा तुमच्या तुमच्या पद्धतीने. मग उद्या आपल्याला अडचण येईल ना, त्याच्यासाठी पोरीच नको माणसाला, बायको बी नको. गाड्या विठाला विठाला हे सोडून बिनधास्त मग काय बोलायचं ते बोला. लोक तुमच्यावर बोट नाही उचल. स्वामीजी म्हणतात आमच्या, तुम्ही वैराग्य दाखवा, तुमची लोक पालख्या वाहतील, पण तुम्ही भोग लोकांना दाखवला तर कुठं चावी लावता येईल याचाच विचार करतील. स्वामीजींचे शब्द आहे महाराज. म्हणून मला सांगायचं काय, एक मुख्य साधन सांगितलं जातं परमात्म्याकडे पोहोचण्याचं, त्याचं नाव आहे ज्ञान. या ज्ञानाचं मुख्य साधन आहे. पण ज्ञानाचं साधन सांगत असताना उपनिषद हात वर करून सांगतं काय, क्षुरस्य धारा निशिता दुरत्या दुर्गम पथस्तो तत्कवयो वदंती ज्ञान पंथ कृपान के धारा. अरे जे ज्ञान सांगितलं गेलं परमात्म्याच्या प्राप्तीचं, ती म्हणे तलवाऱ्यावर, तलवारीच्या धारीवर, वस्ताऱ्याच्या धारीवर चालण्यासारखं अवघड आहे ते ज्ञान. त्या ज्ञानाकडे जाण्यासाठी साधक काय लागतो? अधिकार संपन्न लागतो. जर तो अधिकार त्याच्याकडे असला तरच तो साधक ज्ञानाला प्राप्त होतो. ही आधीची चर्चा. म्हणे काय काय लागतं? म्हणे त्याच्यामध्ये विवेक लागतो, वैराग्य लागतं, समाधी षट संपत्ती लागती, मुमुक्षुत्व लागतं, आणि नंतर गुरुने दिलेला महावाक्याचा उपदेश लागतो. एवढे उत्तर त्याच्या जीवनात असेल तरच तो ब्रह्मविद्येचा अधिकारी मानला जातो. विचारसागर पहिला तरंग. पहिला लागतो विवेक. विवेक कशाला म्हणायचं? म्हणे सत्संगतीने आत्मा अविनाशी व क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे असा जो अंतकरणाचा निश्चय, त्याला विवेक म्हणतात. हे जर तत्वबोधाकडे बघितलं तर नित्यम वस्तुएकम ब्रह्म तद्व्यतिरिक्तम सर्वम अनित्य अयमेव नित्यानित्य वस्तू विवेक. नित्य एक परमात्मा आहे, परमात्मा सोडून सगळं अनित्य, याला विवेक म्हणायचं. आणि हा विवेक पहिला लागतो. त्याच्यानंतर दुसरं लागतं वैराग्य लागतं. वैराग्य म्हणजे काय? सृक्चंदन वनिता दिशू स्वर्ग भोगेश्व इच्छा राहित्यमेव. सगळ्या या भोग प्राप्त होणारे जेवढे भोग आहे, त्या भोगाच्या प्राप्त झालेल्या बरं का, प्राप्त. एक म्हणे मला नको रंबेच्या हातचा चहा. अरे तुला बायकोच्या आधी नाही तर रंबेचा काय बोल. भोग प्राप्त असल्यानंतर त्यागाची इच्छा, प्राप्त झालेल्या भोगाची. त्याच्यानंतर समाधी षट संपत्ती सांगितली, शम दम उपरम तितिक्षा समाधान इति. नंतर मुमुक्षुत्व सांगितलं. जड जायला लागलं नाही, सांगायला लागलो जायला लागलं का नाही जड? महाराज हे ऐकायला जड जातंय, सांगायला जड जातंय, मग करायला कसं होईल? केलं ज्ञानाचा पंथ अवघड. विवेकातच फसलो आम्ही. विवेक आम्हाला हेच कळत नाही. आम्हाला विवेक कळतो, पण कुठं कळतो? रानात गेलो ना. भूस बी एकवट उफनिता राहे घनवट उडे ते फलकट कळो आले ना तरी जाणिवेच्या अयनी करिता दधी कडसनी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. ज्ञानोबरायांचा चिमटा लक्षात येत नाही. इथं बोलतात अहो रानात गेली ना पाखडायला, तर पाखडलं तर भुसभुस बाजूला फेकून देते. नाही, भुसभुस गोणीत भरती आणि काय करते, बी रानात फेकून देतील, घरी येऊन भुसाच्या चपात्या करते.
बरोबर आहे का? हसली का नाही माणसं? का मावल्यांनो? शेतामध्ये गेल्यानंतर काय करता? पाखड. आता एक जण म्हणे पाखडते कशाने? मी पुण्यात सांगत होतो, म्हणलं सुपानी पाखडते. ते म्हणे नाही महाराज, आमच्याकडे सूप पितात. येडे, आमच्याकडे पाकडीत सुपानी. ते नाही, आमच्या पुण्यामध्ये सुपाचे अनेक प्रकार आहेत, चायनीज, इटालियन. ते सूप पितात. म्हणलं ते काय असेल ते असं एक असतं, त्याने ते पाखडतात. पाखडल्यानंतर काय घरी घेऊन येतात मावल्यांनो? भुसच आणतात ना, का बी घेऊन येतात? हसतात मावले. का? त्यांना माहित आहे घरी घेऊन यायचं तर काय घेऊन यायचं? बी घेऊन यायचं. किंवा दह्याचं मंथन केलं. दह्याचं मंथन केल्यानंतर शेजारीन बाई आली, म्हणे अहो ताक ऐकते. ताक कशाला? एवढा मोठा लोण्याचा गोळा काढला, सगळं घेऊन जाय. देईल का? नाही देणार का? अरे ज्ञानोबा म्हणतात तुमचा व्यवहार मी तुम्हाला सांगतो, तुम्ही किती वेडे आहात. जो व्यवहार तुमच्या संग येणार नाही त्याच्यामध्ये मात्र डोळ्यात तेल घालून व्यवहार चालू आहे बघा. पाखडायला गेल्यानंतर घेऊन येताना बीज घरी घेऊन येतो. घुसळण केल्यानंतर लोण्याचाच गोळा घरात ठेवतो. अरे एवढा कसा आंधळा रे? दृष्टांत तुला सगळा जसाची जसा तसा कळतो, पण सिद्धांत सांगतो काय? या जगाला पाखड, याच्यातून निघणारा परमात्माच एक निवड, बाकी मिथ्या म्हण, परमार्थ हाच आहे भाऊ. विठ्ठलाचे दृष्टांत देऊन सांगितलं. मी विवेकाचं सांगतो, नाही बसत महाराज, अवघड झाली वाट. त्याच्यानंतर दुसरी वाट आहे कर्माची. कर्माची वाट जर पाहायला गेलं तर गहना कर्मणोगती म्हटलं. अवघड आहे कर्माची गती महाराज. एक 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 वाटेचं चिंतन चालू होतं संत सभेमध्ये, आणि एका एका वाटेचं म्हणे ज्ञानाची वाट लय अवघड बर का म्हणे. त्याच्यानंतर कर्माची वाट अवघड म्हणे. मग कलियुगातल्या लोकांना काय करायचं म्हणे? अहो ज्ञानाच्या, कर्माच्या, साधनेच्या सगळ्या वाटा क्षीण झाल्या. इतर साधनाच्या पटीत सांगितली भक्ती कशी आहे. भक्ती पंथ बहु सोपा. सोपा आहे, ज्ञानापेक्षा सोपा आहे. सोपा आहे, कर्मापेक्षा सोपा आहे. पण म्हणे मग भक्तिपंथ सोपा एवढंच ऐकलं गेलं म्हणे. सोपं आहे, लय सोपं आहे रे, लय सोपं आहे. आणि चला लावा गंध, घाला टोप्यान, घाला धोत्रम, पांढरे कपडे घाला, जन्मभर लोक बाबा म्हणतात रे. किती सोपा झाला महाराज. मी आळंदीला होतो कालचे महाराज, दादा महाराज आम्ही सोबत होतो. त्या आमच्या सोबतीला जेवढे आले ना आळंदीला, त्याच्यामध्ये सगळेच टिकतात असं नाही, सगळेच राहतील असं नाही. पण जे घरी जरी गेले ना महाराज, तर घरी त्यांना राग आला, नको म्हणे हे नाही जमणार बाबा, एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाही. 1000 टाळकरी जरी 1000 टाळकरी जरी शिकलेले नसले, 1000 टाळकरीची डिग्री झालेली नसली, 10वी नसली, 5वी नसली, पण भाऊ इतकं दोरी ते 1000 टाळकरी टाळ जरी वाजत असले तर सगळ्याचा ठोका एकाच जागेवर एकाच वेळेला पडतो. इतकं अवघड आहे. लय ओ टाळकर. अरे बाबा हुंबक काही काही टाळ्या शिकले ना जन्मभर आताच गेलं बगलात, बाहेर कधी निघालच नाही. साधा 1 2 3 बगलात, 1 2 3 बगलात. अरे थोडं बाहेर सोड रे. असे बरेच बगले माणसं याच्यात खपतात. विठाला भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविन भिंत तातडीची. कामावले तरी पाका ओझ घडे, रुची आणि जोडे श्लाघ्यता ते. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविन भिंत तातडीची. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, रात्र आणि दिवस जागृतीचा. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविन भिंत तातडीची. विठाला विठाला श्री गुरु चरण
सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनऊ रघुबर बिमल जसु जो दायकु फल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार मंगल मंगल भवन अमंगल हारी द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी मंगल रघुकुल रीति सदा चली आई प्राण जाहि बरु बचनु न जाई राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम हो महावीर 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 विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा अनुग्रह लादलो अनुग्रह लादलो करुणा अलंकापुरीचं रम्य दिव्य सिंहासन जवळून वाहणारी पवित्र पावन अशी इंद्रायणी माता 84 सिद्धांचा
सिद्धभेटी मेळा असणाऱ्या पवित्र पावन रम्य अलंकापूरच्या दिव्य भूमीला वंदन करून समाधीतून निघणारा प्रत्येक दिव्य किरण साधकाच्या अंतकरणातील मलिनता दूर करून त्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश करणाऱ्या पवित्र पावन ज्ञानोबरायांच्या समाधीतून निघणाऱ्या त्या दिव्य किरणांना वंदन करून सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये भक्तीचं स्वरूप सांगतात। पहिल्या चरणामध्ये सांगतात, बाबा तू जिला सोपी म्हणतो ती सोपी नाही, भक्ती ही कठीण आहे। किती कठीण आहे तर शुळावर ठेवलेल्या पोळीप्रमाणे ती कठीण आहे। आणि जो कोणी तिला निवडेल तिला प्राप्त करून घेईल, मी त्याला शूरवीर म्हणतो म्हणे या कलियुगामध्ये। ज्याला शूरवीर व्हायचं असेल त्याने भक्तीला मिळवा। आणखीन सांगतात, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत। भक्तीचं स्वरूप जर तुम्ही जगामध्ये बघायला गेलं तर जिकडं बघाल ना तिकडं देखादेखीची भक्ती तुम्हाला जास्त पाहायला भेटेल। आणि त्याच्यासाठी दृष्टांत देतात की पाया विन भिंत तातडीची, अर्जंट बांधलेली भिंत पाया न बांधता तशीच उभा केलेली, असं भक्तीचं स्वरूप तुम्हाला जगामध्ये भरपूर पाहायला भेटेल। कधी उलटून पडेल सांगता येत नाही। तिसऱ्या चरणामध्ये सांगतात भक्ती कशी आहे। भक्ती ठीक त्या गृहिणीसारखी आहे, ज्या गृहिणीने स्वयंपाक बनवलेला आहे आणि ती स्वयंपाक बनवत असताना काही पदार्थही वापरते आणि ते वापरत असताना स्वतःची स्वयंपाकाची कलाही वापरते। त्या पदार्थाला आणि त्या कलेला एकत्र करून ती स्वयंपाक बनवते। जर तिने व्यवस्थित कला जर वापरली तर गोड असणारा रुचकर असणारा स्वयंपाक तयार होतो। तसं भक्ती करणं आहे। रुचकर जर भक्ती तयार करायची असेल काही पदार्थ वस्तूही वापराव्या लागतील आणि काही स्वतःची कला ही स्वतःची निगुतीही वापरावं लागेल। मात्र एक ध्यानात ठेव, शेवटच्या चरणामध्ये सांगतायत, पहिल्या चरणामध्ये जसं सांगितलं विशेष काय की कठीण आहे भक्ती, तसं शेवटच्या चरणामध्ये विशेष सांगितलं काय म्हणजे बाबा ही भक्ती प्राप्त जर करून घ्यायची असेल तर ह्या भक्तीचं मुख्य साधन आहे मन। त्या मनावर जर अंकुश नसला, रात्र आणि दिवस तू जर जागृतीचा तुझा जर नसला तर तुला भक्ती ही कठीणच आहे, ती शुळावरली पोळीच आहे, ती तुला प्राप्त होणार नाही। विठाला विठाल। अभंगाकडे जाण्याच्या अगोदर पवित्र पावन गोड मुहूर्तावर समाधी सोहळा झाल्यानंतर गोड अशा पद्धतीने सालाबाद प्रमाणे चालू असलेला वर्ष 35 का 36 वर्षापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह रांजणी, त्यामध्ये असणारे गुरुवर्य बाबाजीच्या कृपेने ज्या ठिकाणी शिस्त दिसते, ज्या ठिकाणी आनंद दिसतो, ज्या ठिकाणी स्वच्छता दिसते, समजून घ्यायचं तिथं देवगडच्या बाबाजींचे पावलं लागलेले आहेत। हा एक मंत्र आहे। नेवासा तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये जिथं जिथं बाबाजींचे पावलं गेले तिथं स्वच्छता नांदली, तिथं शिस्त नांदली। बाबाजींच्या दिव्य असणाऱ्या आशीर्वादाने तथा हरिभक्तपरायण महंत प्रकाशानंद गिरी महाराज यांच्या सदिच्छा भेटीने तथा गोड अशा पद्धतीचं नियोजन, त्यामध्ये दैनंदिन कार्यक्रमामध्ये काकडा भजन असेल, हरिपाठ असेल, याच्यामध्ये सर्व सहभागी असलेले प्रथमतः वैष्णव मंडळ बन्सी बाबांच्या दिव्य कृपेने तथा घुले बाबांच्या आशीर्वादाने, विठ्ठलनाथ महाराज भावी निमगाव यांच्या दिव्य आशीर्वादाने, कृष्णदेव बाबा यांच्या गोड आशीर्वादाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहामध्ये दिव्य अशा पद्धतीचे अनेक सुंदर सुंदर कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणारे सर्व वैष्णव मंडळी तथा परिसरातील सर्व महाराज मंडळी, विशेषत्वाने जे वृद्ध आहेत कुलट महाराज यांच्या गोड अशा पद्धतीचे आशीर्वाद आहेत। शेजारी बाबाजी आहेत आणि माझ्या डाव्या हाताला एक माझ्या नगर जिल्ह्याचं वैभव ज्यांना म्हटलं गेलं आदमने बाबा, तुम्ही त्यांना महाराज म्हणत असताल। महाराज भरपूर आहेत, पण महाराज घडवणाऱ्या कारखान्याचे ते प्रमुख होते आळंदीमध्ये। जिथं राऊत बाबांनी कारखाना टाकला, महाराज घडवले जातील असे गुरुवर्य आहेत महाराज। जसं कृष्णदेव बाबा आपल्या समोर होते गुरुवर्य, बन्सी बाबा होते गुरुवर्य। ही मंडळी जर परिसरामध्ये जर झाली नसती ना, मग कोणाच्या जिरमाळ्या कोणी ताना खाली जाऊन बघा तसं पाहायला भेटतं। विठाला नेवासा तालुक्यामध्ये या, जे लोक म्हणतात ना ओ कीर्तनाला शिस्त नाही राहिली, या माझ्या तालुक्यात गरीबात गरीब गावामध्ये या, तुम्हाला शिस्त दाखवून देतो महाराज। या नेवासा तालुक्यात
या शेवगाव तालुक्यात, जिथं बन्सीबाबांचे पावलं गेले, जिथं देवगडच्या बाबाजींचे पावलं गेले, आणि नवीन आणखीन सांगतो आता सध्या, जिथं आमचे हरिभक्त पारायण गुरुवर्य ज्यांचा सार्थ स्वाभिमान आहे, देवीदास भाऊंचे पावलं गेले, तिथं शिस्त नांदते कीर्तनामध्ये, तिथं शिस्त नांदते सप्ताहामध्ये, जिथं प्रकाशानंदांचे पावलं गेली. आणि आवर्जून सांगतो, मी या परिसरातल्या लोकांना म्हटलं होतं त्यावेळेस, सोडू नका बरं का, देवीदास भाऊला सोडू नका, कारण लांब गेले तर पाठ लांब जातील, या परिसरातल्या म्हटलं होतं. तसं मी आता परत आवर्जून सांगतो, आता यांना सोडू नका, नाहीतर लांब गेले तर परत पाठ कोण सांगणार. विठाला विठाला ध्यानात ठेवा, एखादा परमार्थिक मनुष्य परमार्थ करत आहे आणि तो परमार्थ शिकवणारे जे गुरुवर्य आहे ना, त्याच्या जवळच्या कक्षेमध्ये जर येत असेल ना, 5-10 किलोमीटरच्या अंतरावर, तर कलियुगामध्ये देवाने कृपा समजावी का, मी परमार्थ करतो, मला माझे गुरुजी जवळ आणून दिले. विठाला विठाला विठाला. नाहीतर एक काळ होता, गुरु शोधण्यासाठी सगळ्याच्या सगळं गाशा गुंडाळून कुठल्या कुठं जावं लागायचं, हिमालयापर्यंत जावं लागायचं. ते असणारी हिमालयातली ब्रह्मविद्या आज महाराष्ट्रामध्ये आली. महाराज तपकत 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 आली, आणि आली 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 माझ्या नेवासा तालुक्यात पण आली ब्रह्मविद्या. महाराज ब्रह्मविद्या आणणं सोपं नाही महाराज. जसं गंगा आणणं अवघड होतं, भगीरथ राजाने ती ख्याती करून दाखवली, तशी ब्रह्मविद्या महाराष्ट्रात आणणं अवघड होतं महाराज. मी धन्य मानतो या मंडळींची, बन्सीबाबा असतील किंवा आमचे गुरुवर्य घुले बाबा असतील, या लोकांनी असणारी ऋषिकेशची जी ब्रह्मविद्या आहे, 10 उपनिषद आहेत, वेदाचं तत्वज्ञान आहे, जी ब्रह्मविद्या ज्याला मुख्य म्हटलं गेलं, ही ब्रह्मविद्या तिथं राहून तिथं थांबून घेऊन 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 महाराष्ट्रामध्ये आज माझे लहान लहान लेकराला सुद्धा वेदाचे मंत्र ऐकायला भेटतात. हे गुरुवर्यांची कृपा. विठाला आमच्या राऊत बाबांनी आणली ब्रह्मविद्या महाराज. आज एकमेव व्यक्ती आम्हाला सांगायला स्वाभिमान आहे, ज्यांना प्रति जगद्गुरु तुकोबारायांची उपमा दिली जाते. असं म्हटलं जातं काय की तुकोबारायांनी वैकुंठाला जात असताना गाथेचा अर्थ राऊत बाबांना सांगितला. विठाला हे या भागाचं वैभव आहे महाराज. बघा, भाऊंच्या मुखातली ओवी ऐकून बघा, पंढरपुरामध्ये चातुर्मासामध्ये पाठ ऐकतात का, म्हणे ते नेवाशाचे जे आहेत ना, पैस खांबाचे भाऊ भाऊ भाऊ, खरंच भाऊ आहे, मोठे भाऊ महाराज. त्यांच्या सांगण्याची पद्धत सर्व जगाला पसंत झाली. हजारो लाखोने फॉलोअर्स हे सांगतील तुम्हाला. विठाला विठाला. मी माझ्या अभंगाकडे येतो. गोड अशा पद्धतीचा अभंग आहे. याच्यामध्ये भक्तीचं स्वरूप महाराजांनी सांगितलेले. भक्ती कशी आहे दादा, तुम्ही ज्या भक्तीला समजून बसलात तशी भक्ती नाही. महाराजांचं बोलणं स्पष्ट आहे. महाराज बोलत असताना कृपया अजिबात झाकपाक महाराजांकडे नाही. झाकपाक जर करत असेल तर स्वार्थ असतो, त्यावेळेस झाकपाक होते महाराज. आणि ज्यावेळेस झाकपाक करून बोललं जातं त्यावेळेस स्वार्थ समोरचा तेवढ्या पुरता साधून जातो, पण अनेक लोकांचा तोटा होतो त्याच्यामध्ये. ध्यानात ठेवा. एखादं जर झाकाझाकीचं बोलणं असलं, तुम्हाला आता मी उभं राहिलो ना कीर्तनाला, हे कीर्तनाला बोलता बोलता तुम्हाला प्रत्येकाला वाटत असेल महाराज आपल्याला असं गोड नवरत्न तेलाने मालिश केल्यावर कसं आहा वाटतं, तसं बोलले की लोक म्हणतात वा काय महाराज आहे, काय महाराज आहे. मग त्यांनी मर्यादा सोडली तरी चालते. अरे बाबा, हे तुमचं दोघात चाललं, त्यांनी मर्यादा सोडली, तुम्ही कसं ऐकलं, तुम्हालाही स्तुती ऐकावं लागली. पण याच्यामध्ये 2 तास कीर्तनात झालेला जर नाश कोणता असेल तर तो धर्माचा नाश आहे. विठाला विठाला. 3 लोकांनी या जगामध्ये स्पष्ट बोलावं महाराज. 3 लोकांनी. एक आहे पहिला सचिव, दुसरा आहे वैद्य, आणि तिसरा आहे गुरु. सचिवाने बोलत असताना अजिबात भीड धरून बोललं नाही पाहिजे. जर सचिव म्हणजे मंत्री जर मंत्रालयात गेला आणि मंत्रालयात बोलता बोलता समोरच्याला गोड वाटल किंवा त्याचा स्वार्थ भागल असा जर बोलत असेल तर राज्याचा नाश होतो महाराज. इथं बुडून गेला सगळा तालुका, आणि तिथं जाऊन म्हटलं तुमचा तालुका कसा आहे, म्हणलं लय मजेत, आनंदी आनंद, सगळा उभं पीक सोनं. अरे बुडाला इकडं नदी नाले एक झाले धन्या. तिथं स्पष्ट बोल. विठाला झाला की नाही राज्याचा नाश. का तिथं गेल्यानंतर चाटुगिरी केली, जी आहे ती परिस्थिती सांगितली नाही, नाश होतो महाराज. खाली राज्याचा नाश होतो.
रामायण सांगतं, जासू राजप्रिय प्रजा दुखारी, सोनरूप अवसी नरक अधिकारी. ज्या राजाला राज्य प्रिय वाटतं, गादी प्रिय वाटते, पण प्रिय त्याची प्रजा जर दुःखामध्ये जर बुडालेली असेल तर तो राजाला एकच ठिकाणी मेल्यानंतर त्याचं नाव आहे नरक. विठाला विठाला. म्हणून राजाने सचिवाने बोलत असताना स्पष्ट बोलावं, अजिबात विडवाड धरू नये महाराज. त्याच्यानंतर दुसरं आहे डॉक्टर. या डॉक्टरनी सुद्धा बोलत असताना समोरच्या पेशंटच्या मनासारखं बोलू नये. आता मी गरीबाचा आहे, गरीबाचं केलं भरपूर कष्ट, MBBS काय झालं, MD वगैरे सगळं सगळं सगळं. आता मी समजा MD झालो आणि MD झाल्यानंतर दाताचा डॉक्टर झालो, दात तपासायला गावामध्ये आले मोठे पाटील. आता मी गरीबाच्या घरचा आणि पाटलाचा पाडायचा आता दात. पाटील म्हणे लय दुखतो हो, पण आता दुखतच असतं. आता कसं बोलावं, डॉक्टर आहे गरीबाचा, बोलावं तरी कसं? म्हणता येईना पाटील तुमचा दात पाडायचा. जर दात नाही पाडला तर उद्या पाटील 2-4 महिने आरडत 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 शेवट पाडावंच लागल. जर आता डॉक्टर बोलला दात पाडा सुखी व्हाल तर पाटलाचं बरं राहील, आणि जर नाही बोलला तर मग दुःखच दुःख आहे महाराज. किंवा पाटलाला झाला डायबिटीस आणि पाटलाला विचारलं काय खाता तुम्ही, पाटील म्हणे मला लई गुलाबजांबू खाऊ वाटते. पुढे गेलं का तो प्लेटभर घरी बनवलेले गुलाबजांबू असले का गुलाबजांबूवर गुलाबजांबू, गुलाबजांबूवर गुलाबजांबू, लईच गुलाबजांबू आवडतो. डायबिटीस झालाय ना. डॉक्टरनी बोलावं, काय बोलावं, खात जा पाटील मजेत राहताल, राहील का? म्हणून डॉक्टरनी बोलत असताना समोरच्या पेशंटच्या मनासारखं बोलू नये, भयाने किंवा आशाने. कुठलंही भय धरू नये, कुठली आशा धरू नये. आणि त्याच्यानंतर तिसरा आहे धर्मगुरू. जो धर्मगुरू बोलत असताना प्रजेचं भय वाटतं. एवढ्या लोकांना जर एवढं धाडकन बोललं तर धावले तर वाईट वाटतं. आणि किंवा आशा आहे लोकांकडून काहीतरी माझा स्वार्थ यांच्याकडून भागल माझ्यावाला, असे 2 गोष्टी समोर आल्या. म्हणून जर धर्मगुरू समोरच्याच्या मनासाठी, समोरच्याच्या रंजनासाठी जर बोलला तर तिथं सरळ सरळ धर्माचा नाश होतो. सचिव वैद्य गुरु तिनी जो, प्रिय बोलही भय आस, राज धर्म तन तिनी कर, हो यही बेगी नाश. तुलसीदासजी महाराज रावणाच्या सभेसाठी बोलले. सचिव वैद्य गुरु हे जर तिघ जर बोलले तर राज्याचा, धर्माचा आणि शरीराचा नाश होतो. विठाला विठा. म्हणून धर्मगुरू बोलत असताना महाराज बोलतायत ना, महाराज म्हणतायत अहो मी बाण घेऊन फिरल्यासारखाच तीक्ष्ण उत्तर. या जगामध्ये माझी गाथा म्हणजे काय, तीक्ष्ण उत्तर आहेत महाराज. म्हणे, तीक्ष्ण उत्तर घेऊन फिरतो म्हणे. महाराजांनी अभंगामध्ये असं स्पष्ट करून टाकलेले आहे. महाराज भक्तीच्या अनेक आचार्य बघा, भारत भूमीवर अनेक संप्रदाय, अनेक पंथ आहे, सगळे सांगणार तुम्हाला भक्ती सोपी आहे, भक्ती सोपी आहे, भक्ती सोपी आहे. पण महाराजांनी अभंगामध्ये वर हात करून सांगितलं नाही, तुम्ही जिला सोपी केली, अरे ती सोपी कशाच्या पट्टीत सोपी आहे हे समजून घ्या. गैरसमजात सोपी बनू नका. भक्तीला जे आज सोपं आपण म्हणतो ना, हा आपला गैरसमज आहे. विठाला विठाला. गैरसमज कसा,
बसली होती संतांची सभा, त्यांच्यामध्ये चालू होतं भक्ती सोपी आहे, अहो भक्ती लय सोपी, अहो भक्ती लय सोपी. तेवढ्यात एक जणाने ऐकलं, ते तेवढंच ऐकलं, बाहेर घेऊन पळत बोंबलत हिंडायला लागला. अहो भक्ती माते तिथं चाललं होतं म्हणे संतांचं संमेलन, तिथं धर्मगुरू बसले होते, शास्त्राची चर्चा चालू होती, आणि त्या शास्त्राच्या चर्चेत मी जाऊन ऐकलं तेवढं एकच, काय अरे भक्ती सोपी आहे, भक्ती सोपी आहे. आणि मग काय सगळ्या गावात केलं त्यांनी भक्ती सोपी आहे. असं सगळ्या तालुक्यात झालं, सगळ्या जिल्ह्यात झालं, सगळ्या राज्यात, सगळ्या देशात, सगळ्या पृथ्वीवर हेच झालं, भक्ती सोपी आहे. विठाला विठाला. अरे बाबा भक्ती सोपी आहे हे जे वचन जिथून घेतलेलं आहे, ते वचन घेत असताना मागची चर्चा तुम्ही ऐकणं गरजेचं होतं. भक्ती सोपी कशी आहे म्हणे, भक्ती सोपी आहे पण इतर साधनाच्या तुलनेत. विठाला विठाला. एक मुख्य साधन सांगितलं जातं परमात्म्याकडे पोहोचण्याचं, त्याचं नाव आहे ज्ञान. या ज्ञानाचं मुख्य साधन आहे. पण ज्ञानाचं साधन सांगत असताना उपनिषद हात वर करून सांगतं काय, क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्थो तत्कवयो वदंती. विठाला विठाला. ज्ञान पंथ कृपान के धारा. अरे जे ज्ञान सांगितलं गेलं परमात्म्याच्या प्राप्तीचं, ती म्हणे तलवाऱ्यावर, तलवारीच्या धारीवर, वस्ताऱ्याच्या धारीवर चालण्यासारखं अवघड आहे ते ज्ञान. त्या ज्ञानाकडे जाण्यासाठी साधक काय लागतो, अधिकार संपन्न लागतो. जर तो अधिकार त्याच्याकडे असला तरच तो साधक ज्ञानाला प्राप्त होतो. ही आधीची चर्चा. म्हणे काय काय लागतं म्हणे, त्याच्यामध्ये विवेक लागतो, वैराग्य लागतं, समाधी षट संपत्ती लागती, मुमुक्षुत्व लागतं, आणि नंतर गुरुने दिलेला महावाक्याचा उपदेश लागतो. एवढे उत्तर त्याच्या जीवनात असेल तरच तो ब्रह्मविद्येचा अधिकारी मानला जातो. विठाला विठाला. विचार सागर पहिला तरंग. पहिला लागतो विवेक. विवेक कशाला म्हणायचं म्हणे, सत्संगतीने आत्मा अविनाशी व क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे असा जो अंतकरणाचा निश्चय, त्याला विवेक म्हणतात. हे जर तत्वबोधाकडे बघितलं तर नित्यम वस्तुएकम ब्रह्म तद्व्यतिरिक्तम सर्वम अनित्य अयमेव नित्यानित्य वस्तू विवेक. नित्य एक परमात्मा आहे, परमात्मा सोडून सगळं अनित्य आहे, याला विवेक म्हणायचं. आणि हा विवेक पहिला लागतो. त्याच्यानंतर दुसरं लागतं वैराग्य लागतं. वैराग्य म्हणजे काय, सुखचंदन वनिता दिशू स्वर्ग भोगेश्व इच्छा राहित्यमेव. सगळ्या या भोग प्राप्त होणारे जेवढे भोग आहे, त्या भोगाच्या प्राप्त झालेल्यावर का प्राप्त. एक म्हणे मला नको रंबेच्या हातचा चहा. अरे तुला बायकोच्या आधी नाही तर रंबेचा काय बोल. भोग प्राप्त असल्यानंतर त्यागाची इच्छा, प्राप्त झालेल्या भोगाची. त्याच्यानंतर समाधी षट संपत्ती सांगितली, शम दम उपरम तितिक्षा समाधानी ती. नंतर मुमुक्षुत्व सांगितलं. जड जायला लागलं नाही, सांगायला लागलो. जायला लागलं का नाही जड. महाराज हे ऐकायला जड जातंय, सांगायला जड जातंय, मग करायला कसं होईल. विठाला गेला ज्ञानाचा पंथ अवघड. विवेकातच फसलो आम्ही. विवेक आम्हाला हेच कळत नाही. आम्हाला विवेक कळतो पण कुठं कळतो, रानात गेलो ना. भूस बी एकवट उफनिता राहे घनवट. उडे ते फलकट कळो आले. ना तरी जाणिवेच्या अयनी करिता दधी कडसनी. मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. ज्ञानोबरायांचा चिमटा लक्षात येत नाही. इथं बोलतात अहो रानात गेली ना पाखडायला, तर पाखडलं तर भुसभुस बाजूला फेकून देते. नाही, भुसभुस गोणीत भरती आणि काय करते, बी रानात फेकून देते, घरी येऊन भुसाच्या चपात्या करते. बरोबर आहे का. हसले का नाही माणसं. का मावल्यांनो. शेतामध्ये गेल्यानंतर काय करता,
पाखड आता एक जण म्हणे पाखडते कशाने, मी पुण्यात सांगत होतो, म्हणलं सुपानी पाखडते. ते म्हणे नाही महाराज, आमच्याकडे सूप पितात. विठाल विठाल. येडे, आमच्याकडे पाकडीत सुपानी ते नाही. आमच्या पुण्यामध्ये सुपाचे अनेक प्रकार आहेत, चायनीज, इटालियन. ते सूप पितात. म्हणलं ते काय असेल ते असं एक असतं, त्याने ते पाखडतात. पाखडल्यानंतर काय घरी घेऊन येतात मावल्यानं, भुसच आणतात ना का बी घेऊन येतात. हसतात मावले, का त्यांना माहित आहे घरी घेऊन यायचं तर काय घेऊन यायचं, बी घेऊन यायचं. किंवा दह्याचं मंथन केलं. दह्याचं मंथन केल्यानंतर शेजारीन बाई आली, म्हणे अहो ताक ऐकते. ताक कशाला, एवढा मोठा लोण्याचा गोळा काढला, सगळं घेऊन जाय. देईल का, नाही देणार का. अरे ज्ञानोबा म्हणतात तुमचा व्यवहार मी तुम्हाला सांगतो, तुम्ही किती वेडे आहात. जो व्यवहार तुमच्या संग येणार नाही त्याच्यामध्ये मात्र डोळ्यात तेल घालून व्यवहार चालू आहे. बघा, पाखडायला गेल्यानंतर घेऊन येताना बीज घरी घेऊन येतो. घुसळण केल्यानंतर लोण्याचाच गोळा घरात ठेवतो. अरे एवढा कसा आंधळा रे. दृष्टांत तुला सगळा जसाची जसा तसा कळतो, पण सिद्धांत सांगतो काय, या जगाला पाखड, याच्यातून निघणारा परमात्माच एक निवड, बाकी मिथ्या म्हण, परमार्थ हाच आहे भाऊ. विठाला साधे साधे दृष्टांत देऊन सांगितलं. मी विवेकाचं सांगतो, नाही बसत महाराज, अवघड झाली वाट. त्याच्यानंतर दुसरी वाट आहे कर्माची. कर्माची वाट जर पाहायला गेलं तर गहना कर्मणोगती म्हटलं, अवघड आहे कर्माची गती महाराज. एक 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 वाटेचं चिंतन चालू होतं संत सभेमध्ये, आणि एका एका वाटेचं म्हणे ज्ञानाची वाट लय अवघड बर का म्हणे. त्याच्यानंतर कर्माची वाट अवघड म्हणे. मग कलियुगातल्या लोकांना काय करायचं म्हणे, अहो ज्ञानाच्या कर्माच्या साधनेच्या सगळ्या वाटा क्षीण झाल्या, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलिन घडे साधन, उचित विधी विधान, न कळे न घडे सर्व भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, सर्व साधनाच्या पटीत सांगितली. भक्ती कशी आहे, भक्ती पंथ बहु सोपा. सोपा आहे, ज्ञानापेक्षा सोपा आहे, सोपा आहे, कर्मापेक्षा सोपा आहे. पण म्हणे मग भक्ती पंथ सोपा, एवढंच ऐकलं गेलं म्हणे. सोपं आहे, लय सोपं आहे रे, लय सोपं आहे. आणि चला लावा गंध, घाला टोप्यान, घाला धोत्रम, पांढरे कपडे घाला, जन्मभर लोक बाबा म्हणतात रे. विठाला किती सोपा झाला महाराज. मी आळंदीला होतो, कालचे महाराज दादा महाराज आम्ही सोबत होतो. त्या आमच्या सोबतीला जेवढे आले ना आळंदीला, त्याच्यामध्ये सगळेच टिकतात असं नाही, सगळेच राहतील असं नाही. पण जे घरी जरी गेले ना महाराज, तर घरी त्यांना राग आला, नको म्हणे हे नाही जमणार बाबा, एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाही. 1000 टाळकरी जरी 1000 टाळकरी जरी शिकलेले नसले
1000 टाळकरीची डिग्री झालेली नसली, 10वी नसली, 5वी नसली, पण भाऊ इतकं दोरी ते 1000 टाळकरी टाळ जरी वाजत असले तर सगळ्याचा ठोका एकाच जागेवर एकाच वेळेला पडतो. इतकं अवघड आहे. विठाला विठाला लय टाळकर. अरे बाबा होमबक काही काही टाळ्या शिकले ना जन्मभर आताच गेलं बगलात, बाहेर कधी निघालच नाही. साधा 1 2 3 बगलात, 1 2 3 बगलात. अरे थोडं बाहेर सोड धन्या. विठाला विठाला असे बरेच बगले माणसं याच्यात खपतात. विठाला बगली एक डाव आहे बघा कुस्तीमध्ये. तो बगली डाव असा असतो, पैलवान समोरचा पैलवान पूर्ण ताब्यात असतो, मागचा 1 नंबर असतो, आणि तो पुढे घेतला का तो खाली भुई धरतो, आणि भुई धरल्यानंतर मागचा खाली जर घ्यायचा असेल तर त्याचा हात इथं गुतवतो बगलात, आणि एक झटका मारतो वरचा खाली खालचा वर. याला म्हणतात बगली. विठाला अशा बरेच बगले मारतात. श्रोत्यांना 50 हजाराची एक बगली मारतात. विठाला एक जण म्हणे महाराज आज लय मोठी कुस्ती येताल का? म्हणलं काय? म्हणे 40 हजाराची एकच कुस्ती. म्हणलं किती वेळ चालणार? ते 2 तास. विठाला सगळं ऐकायला भेटल, कावळ्याचे आवाज, बगळ्याचे आवाज सगळं येईल म्हणे. अरे ह्या बगलीत कोणाच्या खिशात माती चालली याचा विचार करा. ज्या खिशात पैशाच्या मोबदल्यात परमार्थाचं तत्वज्ञान पाहिजे त्या खिशात तुम्ही माती टाकून चालले, काय होईल? विठाला अवघड आहे, अवघड आहे महाराज. इथं सोपा पट्टीत सांगितला म्हणे भक्ती अवघड आहे. म्हणे महाराज अवघड कशी? म्हणे तुम्हाला भक्ती कोणती माहिती अगोदर मला सांगा. महाराजांनी विचारलं. म्हणे आम्हाला भक्ती माहिती आहे, कीर्तनाची भक्ती माहिती आहे, आम्हाला भक्ती माहिती आहे कशाची, नामजपाची भक्ती माहिती आहे, आम्हाला भक्ती कशाची, म्हणे गुरुची सेवा केली जाते ती भक्ती माहिती आहे, आम्हाला भक्ती माहिती कशाची, म्हणे सेवा करायची याला आम्ही भक्ती म्हणतो. म्हणे महाराज म्हणतात अरे हे जे तुम्ही भक्ती म्हणतात ना, या भक्तीच्या वाटा आहे, जिथं जातात तिला भक्ती म्हणतात. विठाला तुम्ही ज्याला भक्ती म्हणून राहिले त्या भक्तीच्या वाटा आहेत, पण ह्या वाटा ज्या ठिकाणी घेऊन जातात त्या ठिकाणाला काय म्हणतात? भक्ती म्हणतात. किती वाटा आहेत भक्तीच्या? नवविध काय बोलिले जे भक्ती, द्यावे माझे हाती संतजनी. म्हणे 9 प्रकारच्या भक्ती, 9 प्रकारच्या भक्ती. म्हणे कोणी सांगितल्या? म्हणे भागवताने सांगितल्या. म्हणे कोणी सांगितल्या? म्हणे रामायणाने सांगितल्या. महाराज हे भक्तीचे जे ग्रंथ सांगितले जातात ना, भागवत म्हणा, रामायण म्हणा, हे कशासाठी तयार झाले? अवतारांच्या लीला सुद्धा कशासाठी झाल्या याचं कारण प्रयोजन सांगतो महाराज. जे वेदाने सांगितलं ते उपनिषदात आलं, जे उपनिषदाने सांगितलं तरी लोकांना कळेना म्हणून ते क्रियेत आणायचं, आणि ते उपनिषदात सांगितलेलं जे ज्ञान क्रियेमध्ये आलं ते म्हणजे भागवत आणि रामायण आदी ग्रंथ. विठाला जे उपनिषदाने सांगितलं ते क्रियेमध्ये आलं, जे वेदाने सांगितलं ते तुम्हाला वागताना दिसलं, समजून घ्यायचं रामायण आहे, समजून घ्यायचं भागवत आहे. जे उपनिषदाने वेदाने सांगितलं स्वाध्याय करा, स्वाध्याय करा, तो स्वाध्याय ज्याने जीवनामध्ये करून दाखवला समजून घ्यायचं संत चरित्र आहे. स्वाध्याय करा, स्वाध्याय करा. स्वाध्याय एक आठवले साहेबांचं होतं स्वाध्याय केंद्र, त्याच्यामध्ये बरेचसे लोक शहाणी करून सोडले, गीतेचं तत्वज्ञान दिलं महाराज. गीतेचं खूप तत्वज्ञान त्यांनी केलं बघा. पण गीतेचा स्वाध्याय करा. मग स्वाध्याय करायचं पण क्रियेत दिसला पाहिजे. कसा करायचा? चला संत चरित्र. बार्शी नावाचं गाव आहे, त्या बार्शी नावाच्या गावाला एक गीतेचा भक्त आहे ज्याचा स्वाध्यायाची भक्ती आहे, ज्याच्यावर स्वाध्याय करतो. कसा स्वाध्याय? 700 श्लोक आहेत. श्लोक म्हणायचं काय? एक श्लोक म्हणायचं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. एक श्लोक म्हणला
की लगेच काय करायचं, लोटांगण घ्यायचं पांडुरंगाच्या दारात. परत दुसरा, संजय उवाच, दुसरा श्लोक झालं का लोटांगण. तिसरा श्लोक झाला. रोज किती लोटांगण व्हायचे माहितीये का? 700 लोटांगण. 700 लोटांगणाचा स्वाध्याय जगाला दिला. भक्ताचं नाव आहे जोगा परमानंद. एवढं तप 700 श्लोकाची साधना महाराज. रोज उठले की देवाच्या पांडुरंगाच्या दारात यायचं, एक लोटांगण घ्यायचं, एक लोटांगण घ्यायचं महाराज. हे लोटांगण घ्यायचे 700 लोटांगण रोजचे. सप्त्यातले नाही बरं का फक्त. काही लोकांचे लोटांगण फक्त वर्षातल्या एका सप्त्यातच चालतात. विठाला रोज 700 लोटांगण घ्यायचे. स्वाध्याय जगाला दिला, वारकरी संप्रदायाला स्वाध्याय कसा असतो या चरित्राने दाखवून दिलं महाराज. आणि 700 लोटांगण घ्यायचे. एक दिवस काय झालं, एक मारवडी आले तिथं आणि त्या मारवड्याने बघितलं जोगा परमानंदांची साधना. वा रे वा, काय साधना आहे, काय साधना आहे. आणि ती साधना बघितली आणि साधना बघितल्यानंतर त्या मारवाड्याची इच्छा झाली काय, अक्षय मखमली जरीचे कपडे या असणाऱ्या जोगा परमानंद स्वामींना द्यावे अशी त्यांची इच्छा झाली. म्हणून त्यांनी काय केलं, मखमली कपडे आणले. म्हणे जोगा महाराज एवढे तुम्ही घाला आणि मग लोटांगण घ्या. आता जोगा महाराजांनी सकाळ झाली आणि सकाळ झाल्यानंतर ते कपडे वगैरे घातले आणि लोटांगण, मारवाड्याचे अंगावर कपडे होते आणि लोटांगण सुरू केले. लोटांगण एक झालं, दुसरं झालं, तिसरं झालं. पण काय व्हायला लागलं, चालू लोटांगणामध्ये कपड्याकडे ध्यान जायला लागलं. एवढा मखमली शर्ट मुळू राहिला ना, कसं लोटांगण घ्यायचं. घडी ना असं प्लॅस्टिकच्या पिशात घालून भरली होती पिशी म्या, आहे का नाही. रोज असे लोटांगण घेऊन एक खराब व्हायला लागलं तर वाखरीपर्यंत कसं पुरायचं. विठाला कपड्याकडे लक्ष जायला लागलं महाराज. आणि लक्ष जाता जाता काय झालं, दुपार झाली पण 15व्या अध्यायापर्यंत बी लोटांगण गेलं नाही. रोज दुपारपर्यंत सूर्य डोक्यावर येईपर्यंत 700 लोटांगण पूर्ण व्हायचे. पण आज दुपार झाली 15व्या अध्यायापर्यंत पण गेलं नाही. रडायला लागले, अरे 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 पांडुरंगा, हे देवा, अरे काय रे मला अबुधी सुचली रे. चांगला स्वाध्याय चालू होता, चांगलं ग्रंथाचं वाचन चालू होतं, माझ्या मनात काय आलं रे, माझा स्वाध्याय बिघडला ना रे पांडुरंगा. रडायला लागले, रडत बसले आणि दुपारच्या 12 वाजल्यापर्यंत काही खाल्लेलं नाही, पेलेलं नाही, तसेच पांडुरंगाच्या दारात रडत बसले. माझ्या स्वाध्यायात काय आलं रे, अडथळा आला रे. हे पांडुरंगा, माझ्या स्वाध्यायात अडथळा आला, काय करू मी आता, काय करू मी आता. असं वेड्यासारखं बोलायला लागले. संध्याकाळ होण्याचा समय आला. संध्याकाळच्या समयाला दिवसभर राबलेला शेतकरी चालला होता, बैल आऊत बिऊत झोपून चाललेला होता घरी. त्याने ए बाबा म्हणे काय, इकडे इकडे म्हणे काय, बाबा एवढे कपडे तुला, अंगावरचं सगळं धन तुला, एक काम कर म्हणे. म्हणे काय, म्हणे एक काम कर भाऊ, ते बैल सोड. त्याने बैल सोडले, सगळं दिलं त्याला. म्हणे नुसतं जू ठेवायचं, जू असतं ना आडवं, पुढचं जू ठेवायचं. म्हणे मग म्हणे माझे पाय आहे ना दोन्ही, त्या ज्वाला बांध भाऊ. म्हणे कशाला, ते जे वरचं जू आहे ना त्या ज्वाला पाय बांध. म्हणे कशासाठी, म्हणे तुला एवढं धन दिलं ना मी, आता तू बोलू नको, तुझं बोलायचं काम संपलं. ज्वाला पाय बांधले. म्हणे चाबूक आहे ना तुझ्या हातात, अरे गोरे नवे दांड गोरे. म्हणे एक असा फटका टाकतो की इतके उधळले पाहिजे, इतके उधळले पाहिजे. तिने अहो अंगाचे साल्ट निघतेल, एक खपली निघाली तर 15 दिवस पट्टी ठेवावं लागते हाताला. विठाला अंगाचे सारे. म्हणे धर्म असाच आहे, यालाच धर्म म्हणतात, यालाच धर्म म्हणतात. धर्म म्हणतात मोठ्या राजसिंहासनावर बसला आणि मस्त 1 लाख रुपयाचं सोनं टाकून सोन्याची बेगड लावलेल्या विड्याला खात असणाऱ्या राजाला धर्मवान राजा कोणी म्हटलं नाही. ध्यानात ठेवा. बांधलेला या हत्तीच्या साखळ दंडात पूर्ण अंग बोकडासारखं सोलून टाकलेलं आहे. आणि असे बोलताना कवी म्हणतो, हाती घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. या राजाला धर्म म्हणतात. विठाला नाहीतर डोंगर काय, लय झाड डोंगर, याला कोणी धर्म नाही म्हणत.
अशा सोललेल्या अंगावर उभा राहिलेला राजाचं आजही पूजन केलं जातं महाराज. माझा त्यांनी खूप गोड अशा पद्धतीची शिवबांची मूर्ती वगैरे ते महाराज राजांना पहिले हार घालायचं. म्हणलं धन्य आहे महाराज, असं गाव असेल तर अशांना वंदन आहे महाराज, राजांना जपतायत. विठाला विठाल. मार चापकाचा फटका म्हणे, जाय जे होऊन जाईल ते होऊ दे. महाराज शेतकरी रडायला लागला. अहो म्हणे संत आहेत ना तुम्ही महाराज, म्हणे तू चापकाचा फटका टाक, तुला माहित नाही काय घोळ झालेला आहे आज. त्यांनी काय केलं, चाबूक घेतला, 60 त्याची टपका टाकला महाराज. बैल उधळले, जवान गोरे उधळले आणि जोगा परमानंदचं अंग असं सालटे 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 निघायला लागले. आणि मग पांडुरंगाचं ध्यान करायला लागले. हे पांडुरंगा, हे पांडुरंगा धाव, पांडुरंगा धाव. असा उभा होता ना, असा उभ्याने घाम फुटला महाराज पंढरीत पांडुरंगाला. आई साहेब म्हणे देवा काय झालं? म्हणे अगं तुला माहित नाही म्हणे काय झालं. म्हणे काय झालं सांगा ना. म्हणे अगं माझा जोगा परमानंद. म्हणे काय झालं? म्हणे त्यांनी माझीच परीक्षा मांडली ग. म्हणे काय झालं? अगं त्याने त्याचे पाय मानलेत ग. म्हणे कशाला? म्हणे जू लावलाय जू आणि बैल उधळले, माझ्या भक्ताच्या अंगाचे सालटे चाललेत ग. महाराज थर 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 थर. म्हणे मग धनी म्हणे काय? म्हणे निघाला महाराज. आला धावत धावत आणि येऊन त्यांनी ते जू धरलं, बैल शांत केले आणि जोगा परमानंदाला मांडीवर घेतलं आणि रडायला लागला ढस ढस ढस. देवा म्हणे काय? म्हणे तुम्ही आलात. म्हणे हे जोगा असं नको कर जो बर का. माझ्या भक्ताचं जर अशा हाल झाले ना, माझ्या भक्ताच्या जर अशा यातना होत असेल ना, मला बघवलं जात नाही कडे. म्हणे तुला हात जोडतो म्हणे जोगा असं. म्हणे देवा हे लोक जे म्हणतात ना भक्ती एवढी सोपी आहे, सोपी आहे. देवा सोपी नाहीये भक्ती. अभंगाच्या चरणात माझ्या भक्ती तो काठीना सोळावरीला बोले, 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 भक्ती तो काठीना सोळावरीला बोले. निवाडे तो बळी विरळा चोर, निवाडे तो बळी विरळा चोर, हे निवाडे तो बळी विरळा चोर, जेथे पाय तेथे गीता परवार, जेथे पाय तेथे गीता परवार. निवाडे तो बळी विरळा चोर, निवाडे तो बळी विरळा चोर, महाराज म्हणतात इथं बघा जोगा परमानंदाचं चरित्र. ग्रंथ वाचणारांनो, थोडीशी निष्ठा फक्त कपड्यावर गेली तर भक्ती कशी तुम्हाला या चरित्रातून मी एक उदाहरण सांगितलं. सोपी नाही. तुम्ही जे ग्रंथ वाचक आहात त्याच्यासाठी एक दृष्टांत देऊन मी तुम्हाला सांगितलं. थोडीशी निष्ठा हल्ली, फक्त थोडीशी आवड त्या ग्रंथावरची सुटली, त्या श्लोकावरची आवड थोडीशी डायव्हर्ट झाली कपड्यावर, तर काय अवस्था आहे. अवघड आहे महाराज. म्हणून तुम्ही जे भक्ती करतात 9 प्रकारच्या भक्ती रामायणामध्ये सांगितलेल्या आहेत. म्हणजे एक एक भक्तीचं चिंतन करूया. गोड अशा पद्धतीचं चिंतन आहे. प्रभू रामचंद्र निघाले. अगस्ती आश्रम आहे इथं, पिंडीच्या आकाराचा पर्वत. तिथं अगस्ती आश्रमामधून प्रभू रामचंद्र पंचवटीला राहिले. अगस्ती ऋषींच्या सांगण्याहून पंचवटीमध्ये जानकी मातेचं अपहरण रावणाने केलं
आणि रावणाने अपहरण केल्यानंतर रावणाने उचलून त्रिकुटावर नेऊन सीतामातेला नेऊन ठेवलं. प्रभू रामचंद्र आता निघाले आणि निघाल्यानंतर प्रभू रामचंद्राला टाकेत नावाचं तीर्थ आहे नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरीला. त्या टाकेत नावाच्या तीर्थावर जटायू दादा भेटले आणि महाराष्ट्रातून भक्ती कशी कठीण आहे याची वाट प्रभू रामचंद्राला दाखवून दिली. कोणी? जटायू दादानी. हिची वाट महाराष्ट्रातूनच आहे महाराज. जटायू दादा म्हटले, प्रभू तुम्ही खाली जा कर्नाटकाकडे. हंपी नावाचं क्षेत्र आहे. त्या हंपी नावाच्या क्षेत्रावर एक भक्त बसली आहे म्हणे. भक्त पुरुष नाही म्हणे बसलेली, ती स्त्री नाही म्हणे, ती 9वीदा भक्तीची मूर्ती आहे म्हणे. 2 आचार्य आहेत म्हणे दक्षिणेकडं. त्यांचं दर्शन घ्या प्रभू आणि मग सीता मातेचा शोध करा. कारण सीता 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 नाही. सीता कोण आहे? सीतोपनिषद सांगतं काय? सीता शांती समाख्याता आत्मा रामो विराजते. विठाला विठाला म्हणे सीता सीता नाही, ही सीता शांती आहे. शांती म्हणजेच भक्ती आहे. विठाला विठाला. मग तुम्हाला जावं लागेल. म्हणून यावया शांती हाची अनुक्रम सुभद्रापती. अभ्यासूची प्रस्तुती करणे. शांती येण्यासाठी अनुक्रम सांगतात. सुभद्रापती भगवान बोलतायत काय? अभ्यास करावा लागेल. मग तो अभ्यास कसा? तर हे जे चरित्र आहे ना, ही रामकथा, ही रामकथा नाही. कृपया हा चाललाय असा. डोंगरे महाराज म्हणतायत ऐसा प्रसंग दिखता है लेकिन उसके पीठ पीछे देखे तो सत्संग होता है. डोंगरे महाराज बोलतात. रामचंद्र बाबा म्हणे प्रसंग दिसतोय पण पाठीमागं त्याची जर पाठ बघितली तर तुम्हाला पात्र दिसेल समोर, पण पाठीमागून जर बघितलं तर त्याच्या सत्संग आहे. इथून पुढचं जे रामायण आहे या रामायणामध्ये भक्तीचा शोध सांगितला. कारण भक्ती या असणाऱ्या इथून पुढच्या रामायणात रावणाने नेऊन ठेवलेली कुठं आहे? त्रिशूळावर ठेवलेली. त्रिशूळ. शंकराचा भक्त जो असतो ना त्याला त्रिशूळ प्रिय असतो. आणि लंकेचा जो आकार आहे ना तो लंकेचा आकारही त्रिशूळाच्याच आकाराचा आहे. बघा, गिरी त्रिकुट उपर बस लंका. लंकेचं वर्णन करत असताना संपाती दादा म्हणतात, अरे लंका कुठं आहेत? म्हणे त्रिकुटाच्या शिखरावर आहे. त्रिकुट म्हणजे काय? 1 2 3. नील पर्वत, सुबेल पर्वत आणि सुंदर पर्वत. नील पर्वतावर सोन्याची लंका, सुबेल पर्वतावर युद्धभूमी आणि सुंदर पर्वतावर सुंदरी सीता अशोकाच्या झाडाखाली बसलेली. हा झाला त्रिशूळ. आणि ती भक्ती कुठली पोळी आहे म्हणे? त्या त्रिशूळावरची पोळी. जा विठाला विठाला. ज्याला लय शूर व्हायचं म्हणे तो शूर शोधा प्रभू. जटायू दादाने सांगितलं. प्रभू रामचंद्र खाली गेले आणि खाली जात असताना ती माऊली बसलेली. राम मंदिर झालं, सगळ्या जगाने गायलं. ती माऊली हात जोडून असे हात मोकळे करा आणि टाळी वाजवायची सगळे आणि बोलत होती काय? हो राम आएंगे आएंगे राम आएंगे. वाह, बजाने वाले. राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. वाह, बजाने वाले. आएंगे और अंगना सजाऊंगी. दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. सातों जन्मों के पाप आज मिट जाएंगे. राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे. राम आएंगे. मेरे झोपड़ी के
तुम्हाला मला जे वाटतं ना थोडंफार आपल्याला मानता येतं तसं नाही, गैरसमज आहे आपला बी. तुम्ही बघा दोन चार गावातली माणसं आहेत तिथे विठाला विठाला. नवविधा भक्तीची आचार्य बसलेली तिचं नाव आहे शबरी माता. या शबरी मातेला सांगत असताना प्रभू रामचंद्राने नवविधा भक्ती सांगितली. पहिली भक्ती सांगितली, थोडा वेळ बाकी आवर्जून सांगतो. पहिली भक्ती सांगितली संताचा संग. प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा, गुरुपद पंकज सेवा, तिसरी भक्ती अमान, चौथी भक्ती मम गुण गण करे कपट तजी गान, मंत्र जाप मम दृढ विश्वासा, पंचम भजन सो वेद प्रकाशा, छठ दम शील बिरति बहु कर्मा, निरत निरंतर सज्जन धरवा, सातव सम मोही मय जग देखा, मोते संत अधिक करी लेखा, आठव जथा लाभ संतोषा, सपने नहीं देखोई परदोषा, नवम सरल सपुर सब सन चलहीना, मम भरोस ही हर्षन दीना, नवमहु एक जिनके होई नारी पुरुष सचराचर कोई, सोई अतिशय प्रिय भामिनी मोरे. नवविधा भक्ती झाल्या. पहिली भक्ती सांगितली शबरी मा. पहिली भक्ती संताचा संग. संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती हरिपाठात सांगितलेली आहे. पण संताचा संग एवढा सोपा आहे का? एखाद्या संताच्या संगतीत जाऊन राहून बघा. एखाद्या ब्रह्मज्ञानी महात्म्याच्या संगतीत खरोखर म्हणायला व्याख्यान करायला सोपं आहे भाऊ, कोणी सांगल. पण एखाद्या संताच्या संगतीत त्यातली त्यात सत्यवादी एखाद्या खरंच जगणाऱ्या गाथा जगणाऱ्या किंवा वेदांत जगणाऱ्या संताच्या संगतीत जाऊन राहून पहा, मग कळल संत काय. विठाला विठाला. संत भक्ती आहे पण अट आहे संगती करा. प्रथम भगती संतन कर संगा. संत संग त्याच्यामध्ये संत भक्ती आहे, ज्ञानोबर आहे, भक्ती आहे. थोडं घर सोडून जा की वारीला, मग कळल वारीमध्ये जात असताना काय काय सोडावं लागतं. नुसतं घर नाही, घरावरचं थोडं प्रेम बी कमी करावं लागतं त्याने, तेव्हा वारी घडते. नुसतं घर नाही सोडावं लागत, घर तर कोणी सोडल, पण घरावरचं प्रेम पण सोडावं लागतं, मोह सोडावं लागतं, ममता सोडावं लागतं. तेव्हा असे हात वर होतात आणि साधक वर टाळ घेतात आणि बोलतायत काय, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम,
संताच्या संगतीत, पण अट आहे भक्ती संताची संगती आहे, संत भक्ती आहे, पण संगतीत अटकतय, अवघड आहे संगती करणं. दुसरी भक्ती सांगितली कथा प्रसंग, देवाची कथा ऐका, कीर्तन ऐका, तुम्हाला भक्ती घडल. आपण याला भक्ती समजतो म्हणून सगळे येऊन बसलेत, पण ही भक्ती आहे, कीर्तन भक्ती, कथा ही भक्ती आहे, पण अट घालून दिली बाबा. कथा ही भक्ती आहे पण त्याला अट आहे, दुसरी रती मम कथा प्रसंगा. कथेत येऊन बसला पण घरचं देण येतं का? घरच्या गोष्टीवर जास्त प्रेम आहे कीर्तनापेक्षा. याचा अर्थ काय? कीर्तनात आहे पण त्याच्यावर रती नाही, रतीत अटकलं महाराज. दुसरी भक्ती. तिसरी भक्ती सांगतो, गुरुजीच्या चरणाची सेवा, गुरुपद पंकज सेवा, गुरुच्या पायापाशी बसलेला आहे, गुरुसंग रोज कीर्तनाला जातो, गुरुसंग रोज पिशी घेऊन रोज फेटा घेऊन माग माग फिरतो, बरोबर आहे का नाही? रोज गुरुच्या सानिध्यात आहे, पण गुरुपद पंकज सेवा. तिसरी भक्ती आहे पण अट घातली अमान. बाबा संघ हिंडतो पण रोज इच्छा आहे काय, बाबांनी आजच्या कीर्तनात नाव घेतलं पाहिजे, बरं लय ओळखीचे माणसं इथं, विठाला विठाल. अरे तुझ्या गुरु भक्तीला आग लागली, मान मागितला तेव्हा अवघड झाली गुरु भक्ती. चौथी भक्ती मम गुणगण, परमात्म्याचं गुणगान करायचं, लोकांना सांगायचं, पण करई कपट त्याची गाण, कपट सोडून आत गाठ धरून नाही. विठाला विठाल. मला विशेष वाटलं महाराज, त्या दिवशी मी आळंदीला गेलो, फक्त 2च तास आळंदीत होतो. आम्ही ठरवलेलं होतं जास्त वेळ आळंदीचा संघ नाही करायचा. का? कारण जिसको यहाँ की हवा लग गई ना प्यारे, उसको दवा काम नाही ना किसकी दुआ काम आई. ज्याला आळंदीची हवा लागली ध्यानात ठेवा. थोड्याच वेळ थांबलो, गाडीतून उतरलो, फक्त 2 तास थांबलो. ते कुठं थांबलो तुम्हाला सांगतो, वारकरी शिक्षण संस्थेत गुरुवर्य परमपूज्य, ज्यांना वारकरी संप्रदायाचे हनुमान म्हटलं गेलं, वारकरी संप्रदायाचा आधार स्तंभ म्हटलं गेलं, मारुती बाबांचं कीर्तन होतं. मारुती बाबांचं 2 तास कीर्तन ऐकलं. 2 तासात 50 प्रमाण होते आणि सगळं समाधी प्रसंग सांगितला, काल्याचा अभंग सांगितला. 2 तास बाबांनी वयाच्या जवळजवळ आता किती 98, काय वय काय, असं म्हणतात 60 बुद्धी नाठी. 60 वर्षाच्या पुढे माणसाचे शब्द चळतात. 98व्या वर्षी बाबांनी कीर्तन केलं, समाधी सोहळ्याचं. सावधान, जे लोक चर्चा करतात ना माग कीर्तनाचं, आता चर्चा चालू झाली टीव्हीवर, नाही मग हे लग्नावर बोलायला पाहिजे की नाही, अरे तू तुझं बोल. अरे बाबा, आमच्या बाबांनी 2 तास वयाच्या 98व्या वर्षी कीर्तन केलं, पण 98व्या वर्षाच्या एवढ्या अनुभवाच्या कीर्तनात एकदा सुद्धा तुमच्या लग्नाचा विषय नव्हता, तुमच्या वावराचा विषय नव्हता, तुमच्या गाड्या कोणत्याचा विषय नव्हता. 2 तास फक्त विषय होता ज्ञानोबा माऊली. महाराज वेळच नाही पुरला. माऊलींचं चरित्र होतं, फक्त परमार्थाचा वेळच पुरला नाही. यांना कस काय सुचत, काही लोकांना अभंगावर यायलाच वेळ नसतो. विठाला विठाल. अरे हे ग्रंथ हातात, ज्यावेळेस खरी ग्रंथाची साधना करशील ना, तुझा वेळ 2 काय 4 तास कीर्तन करशील. आमचे राऊत बाबा म्हणा, शेखर महाराज म्हणतात 4 महिने पुराणा त्यांना अभंग सांगायला. विठाला करतेच लोकांच्या पद्धतीने लग्न, तर आपण काय ह्याला बोलायचं? करा बाबा तुमच्या पद्धतीने. मग उद्या आपल्याला अडचण येईल ना, त्याच्यासाठी पोरीच नको माणसाला, बायको बी नको गड्या. विठाला विठाला. हे सोडून बिनधास्त मग काय बोलायचं ते बोला. लोक तुमच्यावर बोट नाही उचल. स्वामीजी म्हणतात आमच्या, तुम्ही वैराग्य दाखवा, तुमची लोक पालख्या वाहतील. विठाला विठाला. स्वामीजी म्हणतात अरे वैराग्याने वागा, तुमचे लोक पालख्या वाहतील, पालख्या. पण तुम्ही भोग लोकांना दाखवला तर कुठं चावी लावता येईल याचाच विचार करतील. स्वामीजींचे शब्द आहे महाराज. म्हणून
मला सांगायचं काय, चौथी भक्ती मम गुणगण करई कपट तजी गान, कपट सोडून गुणगान करा. पाचवी भक्ती कपट सोडून बोलता येतं का? ह्यो डायलॉग सांगायचा, ह्यो विनोद, आणि असं लोक हसले, अरे हसू नाही तर रडू, तू तुझं चिंतन करून घे. धन्या पाचवी भक्ती सांगतो मी सोप्यात. पाचवी भक्ती आहे, मंत्र जाप मम दृढ विश्वासा, पंचम भजन सो वेद प्रकाशा. हे माय शबरी, पाचवी भक्ती सांगतो, परमात्म्याच्या नामाचा मंत्राचा जप करायचा. बघा भक्ती आहे, नाम जप करणारे भक्ती करतात, पण त्याला एक अट आहे, काय? दृढ विश्वास, पक्का विश्वास पाहिजे त्या मंत्रावर. तुम्ही जो मंत्र करताय ना, रामकृष्ण हरी म्हणा, राजा राम म्हणा, किंवा ओम म्हणा, हरी ओम म्हणा, काय असेल ते म्हणा, पण त्याच्यावर पक्का विश्वास पाहिजे. मंत्र जाप करतोय पण विश्वासात अटकू राहिले, अवघड झाली मंत्र जाप भक्ती, कारण विश्वास बसे ना. सहावी दम, इंद्रियाचं दमन करणं. तो करे स्वामीवरी सत्ता, विश्वास तो करे स्वामीवरी सत्ता, विश्वास तो करे स्वामीवरी सत्ता. आपुले ममता नाही दे, आपुले ममता नाही दे. विश्वास तो करे स्वामीवरी सत्ता, स्वामीवरी सत्ता, विश्वास तो करे स्वामीवरी सत्ता, आपुली ममता नाही देही, आपुली ममता नाही देही, आपुली ममता नाही देही. आपल्या देहावर ममता ठेवायची नाही, मंत्रावर विश्वास करायचा, आणि ज्याचा मंत्र आहे ज्या स्वामीचा त्याच्यावर सत्ता करायची. भक्ती आहे पाचवी. विठाला विठाला. मला सांगायचं काय, एक 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 जे भक्ती सांगतोय मी तुम्हाला, 5 पर्यंत गेलो, 5 भक्ती सांगितल्या, बाकीचं एखाद दिवशी सांगेल. प्रत्येक भक्ती दिसताना सोपी दिसेल, मंत्र जाप पण विश्वासात अटकू राहिलं. गुरुची भक्ती करताना सोपं, चला कोणत्या महाराज संग राहू आणि मुक्ती घेऊ, अरे मानात अटकते. प्रत्येक भक्तीमध्ये एक एक अट घातली, त्या अटीमध्ये साधक अटकतो. त्यामुळे भक्ती कशी होते, कठीण होते, शुळावरली पोळी होते. आणि ज्यावेळेस शुळावरली पोळी होते त्यावेळेस काय होतं, मान जिंकावं लागतो महाराज, गुण जिंकावे लागतात. सोप्या भाषेत सांगतो, आमचे स्वामीजी म्हणतात, ग्राम्य लोकांना कळलं पाहिजे, नाहीतर तुमचं तत्वज्ञान किती उंचावरचं याला किंमत नाही. साध्या लोकांना कसं सांगता येईल ते बघा. तुम्हाला जिंकता आलं पाहिजे मानाला, तर तुम्ही भक्ती करू शकता. म्हणून अवघड आहे, म्हणून हा अभंग जो आहे ना, भक्ती तो कठीण. समुद्राच्या किनारी सगळे वानर बसलेले, आणि सीता मातेचा भक्तीचा शोध करायचा. त्यावेळेस अंगद महाराज नाम जगद्गुरु तुकोबार आहेत तिथं होते ना, हनुमानजीला हात जोडले, तिथं हे 2 अभंग, शरण शरण हनुमंता, तुम्हाला शरण होतो, काय करा, त्या भक्तीच्या वाटा दाखवा, कारण भक्ती तो कठीण शोळावरली पोळी. विठाला विठाला. कोण जो निवडेल आस्तेची महापुरी, रिगता ती कोटीवरी परी, प्राप्तीच्या पैल तरी विपायला निघे, जो निवडेल तो विरळा शूर. म्हणून विरळा जाईल तिथपर्यंत. वानर गेले समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत, पण आता अटी सुरू झाल्या. का? समोर समुद्र आहे, 3 मोठमोठाले डोंगर आहे, 100 योजन समुद्र. हा समुद्र काय आहे महाराज? ही कथा नाही, हा सत्संग आहे. या सत्संगामध्ये सांगितलं, हा जो समुद्र आहे, ज्याला भक्ती प्राप्त करायची त्यांनी समुद्र उल्लंघन करायचा, तेव्हा भक्ती भेटेल. समुद्र कोणता? म्हणे हा देह अभिमान रूपी समुद्र. तुझ्या देहाला मी म्हटलो ना, हा जो मी म्हणतो ना, तू तुझ्या देहाला, हा देहाचा अहंकार आहे ना, हा समुद्र पार केल्याशिवाय भक्ती भेटू शकत नाही. तिथं गेल्यानंतर 3 डोंगर तुला धांडोळी घ्यावी लागेल नाथांच्या भाषेमध्ये. पहिला डोंगर आहे रजोगुणाचा, रावणाचा डोंगर. दुसरा डोंगर आहे तमोगुणाचा, कुंभकर्णाचा डोंगर. तिसरा डोंगर आहे बिभीषणाचा, सत्वगुणाचा डोंगर. या त्रिगुणाची दांडोळी घेतल्याशिवाय तुला भक्ती भेटू शकत नाही. म्हणून सुळावरली पोळी आहे. विठाला 3 ठिकाणी 2च
कथा झाल्या, करायच्या होत्या 3 पण झाल्या 2 कथा. लंकेत जाऊन हनुमानजीने ठरवलं होतं मी 3 कथा करणार लंकेत. का? कारण लंका त्रिकुटाची लंका, तर मी तिथं 3दा कथेचा झेंडा गाडील. पण रजोगुणाच्या रावणासमोर रावण लंका काय बोलला रावण, कह लंकेश कवन ते किसा की केवल घाले बन खिसा की दो श्रवण सुने नहीं मोहि देखियो अति असंक सट तोही मारे निश्चर की अपराधा कौसट तोही ना प्राण कै बाधा सुन रावण ब्रह्मांड निकाया पाई जासुबल बिरचती माया. आणि हनुमानजीने कथा सांगितली रावणाच्या समोर, पहिली व्यर्थ गेली. रावणाने ऐकली पण पालथ्या घड्यावर पाणी झालं. कुंभकर्णाच्या तिथं सांगायची होती पण झोपलेल्या माणसाला कथा सांगता येत नाही. मग तो झोपलेला असला तर बिनधास्त झोपून द्यायचा, कारण जो तमोगुणी त्याच्याकडे हरिकथा होऊ शकत नाही. मग आता पुण्यवान कोणता गुण आहे? म्हणे सत्वगुण. म्हणून सत्वगुणाच्या दारामध्ये कथा गायली गोड. हो जय जय राम कथा, जय श्री राम कथा, जय जय राम कथा, जय श्री राम कथा. बजाने वाले जय श्री राम कथा श्रवण कर मिट जाती है, इसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा. हो जय जय राम कथा, जय श्री राम कथा, जय जय राम कथा, जय जय राम कथा. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. रामायण है पुण्य कथा, रामायण है पुण्य राम सिया की करुण कहानी, एक है चंदन एक है पानी. राम सिया सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम. महाराज रामायणाकडे जाते. अरे रोग आहे मला रामायणाचा. विठाला ध्यानात ठेवा, एक तरी रोग लागला पाहिजे मरेपर्यंत. मी नेहमी माझं तत्वज्ञान आहे, वैयक्तिक माझं तत्वज्ञान. मी 21-22 वर्षाचा जो प्रवास केला महाराजजी, त्याच्यामध्ये माझं म्हणणं एक आहे, कोणाला पटलं तर ठीक, नाही तर माझं मी खिशात घेऊन जायला तयार आहे. हे जे डोळे आहेत ना, हे डोळा, हे थोबाळ, हे हात, हे पाय, हे हृदय, हे जे इंद्रिय ना दिले, इंद्रिय हातपाय कान सगळ्यांना माहिती, डोळा मुख बोला, हे मरायच्या आत यातल्या एका तरी इंद्रियाची देवासाठी धनी फेडायची. ध्यानात ठेवा, मरायच्या आत. मी तळतळून सांगतो तुम्हाला, एक पाय येत ना, एखाद्याच्या पायात लई ताकद आहे ना, तर लई ताकद आहे ना, तिने मरायच्या आत इतक्या वाऱ्या करायच्या की पायाची तरी धनी फेडायची. ध्यानात ठेवा. एखाद्याच्या हातात लई ताकद आहे ना, मरायच्या आत तिने हाताने इतका दान धर्म करायचा की शेवट मरतानी वाटलं पाहिजे, देवा तू 5 इंद्रिय दिले, त्यातलं एक तरी तुझ्यासाठी वापरलं महाराज. त्यानंतर मरायच्या वेळेस महाराज हे जे टाळ घेऊन वाजवतात ना, हे यांच्या हाताची धनी फेडू राहिले ती टाळकरी महाराज. एखाद्याच्याकडे डोळे आहेत ना, डोळे, तर त्या डोळ्याची धनी फेडायची. जायचं पांडुरंगाचं स्मरण, जायचं एकदा पंढरीला जायचं, डोळ्यामध्ये असं पक्क बुबळा बसून आणायचं पांडुरंगाचं चित्र गोड. हो राजस सुकुमार मदनाचा पुतळा डोळ्यात भरून आणायचा, आणि मरेपर्यंत त्या डोळ्याला फक्त एकच आठवण, डे डोळ्या तसं मरायचं नाही, देव पाहिल्याशिवाय देव. डोळ्याची धनी फेडायची, घडोघडी त्याचं चित्र पाहायचं, अंतकरण द्यायचं. या हृदयाची धनी फेडायची असली तर हे हृदय द्यायचं पांडुरंगाला, घडोघडी त्याचं चिंतन करत राहायचं.
त्या गवळणीसारखं बांधून टाकली तरी ती म्हणते मी वृंदावनला जाणार म्हणजे जाणार. सासूने बांधली तरी म्हणते काय वृंदावन जाऊंगी सखी वृंदावन जाऊंगी. तिचं हृदय म्हणतं काय हो वृंदावन जाऊंगी सखी वृंदावन जाऊंगी. हो बाजे मुरली हो बाजे मुरली जमुना तीर सखी वृंदावन जाऊंगी. हो हे लागे बिरह की तीर सखी वृंदावन जाऊंगी. छोड़ दिया रे मैंने भोजन पानी शाम की याद में. छोड़ दिया रे मैंने भोजन पानी शाम की याद में. और बने बिरह की जाऊंगी बाजे मुरली जमुना तीर वृंदावन जाऊंगी. असे वाजवणारे असले ना अजून 2 तास कीर्तन होईल. विठाला मी सुरुवातीला चालू अभंग म्हणता म्हणता त्यांच्याकडेच पाहत बसलो. ते अभंग केला परत खरोखर टाळ्या वाजवा एकदा जरा. अरे काय काय शिस्त आहे काय त्यातली त्यातली ही पुढची पिढी उभा आहे. तुमचं स्वागत आहे दादा स्वागत आहे. वाजवा वाजवा माऊल्यांनो ध्यानात ठेवा ध्यानात ठेवा. लेकरं घरातलं लेकरू लहान लेकरू जर कीर्तनात जाऊन बसलं कीर्तनात टाळ घेतला कीर्तनाच्या मंडपाला जरी नुसतं जाऊन ते फिरत राहते ना ते याला बल्लीला तसं जरी केलं तरी पोराला ओवळीत जा. नाहीतर उद्या पिऊन घरात आलं ना मग थोबड जोडाशिवाय पर्याय नाही राहायचा महाराज. म्हणून लेकरं जर धर्म वाढवायचा असेल ना तर या लेकरांचं स्वागत केलं पाहिजे महाराज. हात जोडला पाहिजे. आम्हाला लेकरू बाळू नाही कुठं पण एखादी जर हनुमान चालीसा म्हणत हे बाळा म्हण रे अरे वा वा मोठ्या माणसाला बाजूला ठेवतो त्याला म्हणतो अरे मन मन का ते मोठं राहू दे थोडं माझ्यासाठी उद्याच्या पिढीसाठी हे मोठं आहे महाराज. हे उद्याच हे धरला टाळ हातात तर उद्या टाळ चालल ध्यानात ठेवा. म्हणून या लेकरांसाठी एकदा वाजवा वाजवा वाजवा. तुम्हाला एक खरं सांगू का जोरा जोरात टाळ्या वाजल्या ना सगळ्या रेषा ज्या चुकीच्या रेषा असतात ना वाकड्या तिकड्या त्या चांगल्या व्हायला लागतात. एखाद्याला धन कमी धनाची कमी रेषा असली खनाकात माझ्या हाताला लागलेलं आहे खनाखन खनाखन जर वाजवली ना तर धनाची वाकडी रेष बी सरळ होती महाराज. फक्त अशी वाजू नका नाहीतर काय होतं इकडे बायकाच्या रेषा राहत्यात जमायला प्रॉब्लेम येतो. वाजवा टाळ्या हा विठाला विठाला. या बायकाच्या रेषा पहिले लोकांनी देऊ 3 बाणाचा देव शोधू काढाय महाराज बायकोसाठी. विठाला मला सांगायचं काय एका तरी अवयवाची धनी तोंडाची तरी देवाचं चिंतन सांगा 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 सांगतच राहा. तोंडाची तरी धनी पेडा महाराज. एका तरी अवयवाची 9विदा भक्ती जिथं पाहावं तिथं नाही तर काय होतं दुसऱ्या चरणामध्ये सांगतात जिथं पाहावं पर्वत जेथे पाहे पर्वत
जेथे पाहावं महाराज म्हणतात तिथे देखादेखीची भक्ती तुम्हाला पाहायला भेटते का? भक्तीचं स्वरूप कळालं नाही. भक्तीचं स्वरूप जर कळालं असतं तर देखादेखी राहिली नसती. स्वरूप कळत नाही म्हणून अज्ञानाची भक्ती देखादेखीकडे घेऊन जाते. नाहीतर म्हणतात पायाविन भिंत तातडीची, पाय नसलेले भिंत. महाराज मी तुम्हाला 3 कथेचं दृष्टांत सांगत होतो. रावणाला कथा सांगितली, व्यर्थ गेली. कुंभकर्णाच्या घरात कथा झालीच नाही. पण बिभीषणाला कथा सांगितली तर बिभीषणाने सांगितलं सीता मातेचा पत्ता. असं रामायण आहे. बरोबर आहे की नाही? याचा अर्थ काय? रजोगुणासमोर कथा कामाची नाही. जीवनात तुमचा जे वावर वाढायचे, हे फवारायचं हे वाढायचं ते वाढायचं, वाढावाढी प्रपंच संसार, याच्या समोर भगवंताची कथा काम करणार नाही. दुसरा एक कुंभकर्ण तमोगुण जो निद्रालस्य प्रमाद उत्तम तत्तामस उदार उत्तम. तमोगुणात तर कथाच होऊ शकत नाही. आरडाआरडी बोंबला बोंबली, राग क्रोध झोप याच्यामध्ये कथा होऊ शकत नाही. तिसरी कथा हनुमानजीने केली कुठं? तर ती आहे बिभीषणाच्या घरी. बिभीषणाच्या घरात जी कथा झाली, जी विनंती झाली, त्यातून भक्तीचा मार्ग सापडला. याचा अर्थ काय? विद्यारण्य मुनी स्वामी सांगतायत काय काय सात्विकई ही पुण्य निष्पत्ती, पापोत्पत्तिश्च राजसैहि, तामसेर नो भयम किंतु वृथायु क्षपनम भवेत. असं विद्यारण्य मुनी पंचदशी मध्ये म्हणतात. अरे सात्विकाकडून पुण्य तयार होतं, पापी माणसाकडून काय होतं तर राजसी माणसाकडून पाप तयार होतं. रावणाने पाप तयार केलं, बिभीषणाने पुण्य तयार केलं. आणि कुंभकर्णाचं व्यर्थ वृथा आयु क्षपनम भवेत. आपल्यामध्ये हे तिन्हीच्या तिन्ही विद्यमान आहे. ज्यावेळेस प्रपंच वाढवतो, वाढवा वाढवी चालू आहे, त्यावेळेस रावण आहे. तो रावण तुम्हाला भक्ती देऊ शकत नाही. झोपा काढतो, राग करतो, क्रोध करतो, त्यावेळेस आपल्याकडे कुंभकर्ण आहे, तो तुम्हाला भक्ती देऊ शकत नाही. पण ज्यावेळेस कीर्तनात येऊन बसलेले आहात, देवाच्या कीर्तनात आहात, देवाच्या दिंडीमध्ये आहात, देवाच्या चिंतनामध्ये आहात, त्यावेळेस तुम्ही बिभीषणाच्या घरची कथा चालू आहे, त्याच्यातून भक्तीची वाट सापडेल. म्हणून भक्तीची वाट जर सापडायची असेल तर त्याला हाच मंडप आणि हीच असणारी जी आहे याला म्हणतात कामावले तरी पाकावोच. हीच रसोई आहे, हाच स्वयंपाक आहे. रजोगुणाचा स्वयंपाक करायचा की तमोगुणाचा करायचा की सत्वगुणाचा? म्हणून कामावले तरी पाका ओजा घडे रुची आणि जोडे श्लाघ्यता ते. म्हणून घरधनी जी असते, एखादी चांगली घरधनी जी असते ना महाराज, तिच्याकडे स्वयंपाकाला थोडं जरी काम असलं तर ती काय करते? समोरच्याला पोटभर जेवू घालते. उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर घरधनीच्या जागेवर मी सीता मातेचं नाव सांगतो तुम्हाला. या सीता मातेच्या घरी जेवायला 11वा रुद्र येणार होता आणि तो जेवताना तिची परीक्षा घेणार होता घरधनीची. का? कारण सीता मातेला उचलून अशोकाच्या झाडाखाली ठेवलेलं आहे आणि सीता मातेजवळ पोळपाट नाही, बेललं नाही, ना पीठ नाही, ना तेल नाही, ना मीठ नाही. आता कसं जेव घालायचं सांगा बरं? आता घरधनीवर अहो नुसतं घरधनीला एखाद्याला फोन जरी नाही केला त्या घरधनीची धावपळ पायासारखी असते महाराज. आमचे स्वामीजी म्हणतात जायचं असलं तर आधी 2 दिवस सांगून जात जा जेवायला, नाहीतर घरधनीला वेळेवर जायचं लगेच मला 5 पक्वान नाही भेटणार म्हणे. कशी अवस्था झाली असेल बघा बरं सीता मातेची. हनुमान म्हटले आई अशोकाच्या झाडाखाली. 1-2 मिनिटं जास्त झाले तर होऊ द्या कृपया. आई म्हणे काय? मला लय भूक लागली ग बाई. तिला माहित होतं काय? हा 11वा रुद्र आहे, शंकर आलाय माझ्या दारात. पण आता भूक लागली, मी घरधनी कोणाची? नारायणाची, रामाची घरधनी. वापस तसा जर गेला तर विनमुख गेली अतिथी. अरे रावण भिक्षुक म्हणून आला तर त्याच्या झोळीत मी अन्न घातलं, त्याच्यासाठी लक्ष्मण रेषा ओलांडली. पण आज समोर भिक्षुक म्हणून मारुतीराय आले तर कसं जेव घालायचं? आई म्हटली ते फळ खा तिथलं मारुतीराया. मारुतीरायाने टपकन उडी मारली, फळ खाल्लं आणि रडायला लागले. आई म्हणे काय? हे फळ साधारण नाही. म्हणे कसं काय झालंय? म्हणे फळ साधारण नाही. अरे अगं आई ते फळ मी चावत होतो, हृदयामधून राम 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 आवाज येतो आणि फळातल्या प्रत्येक असणार एका एका थेंबात राम भरलेला आहे. याला घरधनी म्हणतात महाराज.
11वा रुद्र जेऊ घालायचा होता. रात्रंदिवस राम राम जप केला आणि राम नामाने रस भरीत फळ तयार करून ठेवलं. याला भक्तीचं कौशल्य म्हणतात महाराज. असं फळ तयार करून ठेवायचं, हे तोडेपर्यंत, हे मरेपर्यंत या फळातले हे जे फळ आहे ना आपलं, हे लागलेल्या संसार वृक्षाला लागलेलं हे देहरूपी जे मनुष्य देहरूपी फळ आहे ना, याच्यामध्ये असा रस भरून ठेवायचा, असा रस भरून ठेवायचा की शेवटचा वेळ आल्यानंतर पांडुरंगाला सुद्धा वाटलं पाहिजे, अरे माझा नाम घेणारा आज देह ठेवतो, चला त्याच्याकडं. म्हणून ही भक्ती करत असताना मनाला अंकुश ठेवा आणि भक्ती करा. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. देखला पर्वत पाहते देखला पर्वत जटवानीच्या जागृतीच्या नित्य नवानीच्या जागृतीच्या ते पाहते देखला पर्वत जेथे पाहते देखला पर्वत. पाया विना भिंत तातडीची, पाया विना भिंत, पाया विना भिंत, कीर्तनाची मर्यादा आहे. 5 मिनिटं जास्त घेतले त्याबद्दल तुमची माफी मागतो. आणि गावोगाव या ठिकाणी कीर्तनाला जाणं आहे. वैष्णव सेवा आश्रमाचा एक उपक्रम आहे. काय की कीर्तन वेळेवर सुरू झालं तर वेळेवर सोडतो. पण कधी कधी काय असतं, जेवण जर चांगलं जर तयार झालं ना तर कधी कधी जास्त वेळ चालतं, अशी गंमत आहे आजची. म्हणून गोड अशा पद्धतीची साथ संगती, त्यामध्ये उजव्या हाताला मृदंगाचार्य,
डाव्या हाताला असणारे आगळे महाराज, त्यांचं नाव काय? वैभव महाराज आगळे बाबा. नंतर असणारे आमचे आदमने महाराज, तथा सोमनाथ भाऊ असतील, नवथर पाटील, सर्व असणारी कलावंत मंडळी आणि सर्वांचं म्हणणं. इकडं उजव्या हाताला गोड अशा पद्धतीचे गायनाची ज्यांनी साथ केली, सुंदर अशा पद्धतीचं आपल्या सर्वांचं असणारं अवधान या कीर्तनाला 5-10 मिनिटं जास्त घेऊन चाललेलं आहे. समोर असणारे चेडे साहेब आहेत, एक चांगल्या घरातील, एक वारकरी परिवारातील, विठ्ठल बाबांच्या संस्कारातील असणारं एक रत्न, एक टाळकरी. आणि एक मला आनंद वाटतो की खरोखर ते समोर असल्यानंतर आम्हालाही प्रश्न पडतो की इतकं सुंदर त्यांचं असणारं अध्ययन पण आहे, शिक्षणही आहे, ते सरही आहेत आणि परमार्थाची आवड त्यांना इथपर्यंत शूटिंगपर्यंत घेऊन आली. त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. डाव्या हाताला आमचे गोपाळपूरून आलेले गुले साहेब आहेत, तिकडं डोरकुले साहेब आहेत, अनेक मंडळी या ठिकाणी कीर्तनासाठी आवर्जून आले. हनुमान चालिसा परिवारातील आमचा एक उपक्रम आहे, अर्धा मिनिटं घेतो बरं का, अर्धा मिनिटं घेतो कृपया. की गावोगाव वैष्णव सेवा आश्रमाचा एक उपक्रम आहे की मारुती मंदिर जिथं असेल त्या गावामध्ये जायचं आणि तिथं जाऊन हनुमान चालिसेचा उपक्रम सुरू करायचा. तो कसा करायचा? गवळी महाराज म्हणा, वाणी महाराज येतील, तिथं 3 दिवसाचं शिबिर घेतील. त्या शिबिरामध्ये गावातले सगळे मुलं काय, महिला पुरुष सगळे एकत्र येतील. 3 दिवस प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्या प्रशिक्षणातून दर शनिवारचं त्या गावामध्ये हनुमान चालिसेचा नियम 15 मिनिटं सुरू केला जातो. असे आमचे 27 गावं आहेत. आतापर्यंत मी 27 गावाला दिलेला वेळ आहे. त्याच्यामध्ये कुठलेही कोणाचंही श्रीफळ घेतलं जात नाही, कोणाचंही 4 आणे घेतले जात नाही, कोणाच्या घरी गेलं जात नाही, कस काय बांगला बांधतात, कुठा कारागीर, काही विचारलं जात नाही. महाराज मारुती मंदिरात येतात, तिथून शिकून आश्रमावर जातात. असे 27 गावं आहे. वैष्णव सेवा आश्रमाचा संकल्प आहे की 100 गावं करायची. त्यामध्ये जे आम्हाला म्हणतील, आम्ही इतके वेळे महाराष्ट्रात कोणी म्हणू द्या, गवळी महाराज तुम्ही आम्हाला 3 दिवस वेळ द्या बरं का, हनुमान चालीस आलो भाऊ, 3 दिवस माझ्या खर्चाने मी येऊन उपक्रमाला देईल. दरवर्षी एक वार्षिक सोहळा यावर्षी नजीक चिंचोली गावाला आहे, जिथं 4,500 ते 5,000 राम भक्त एकत्र येणारे. यावर्षी भारतानंद स्वामीजी गुरुजी ज्यांच्याकडे आम्ही शिकलो ते सुद्धा येणारे आशीर्वाद देण्यासाठी. म्हणून ज्यांना वाटत असेल आपल्या गावामध्ये जर हनुमान भक्त तयार व्हावे तर तुम्ही आम्हाला बोलू शकता. गोड अशा पद्धतीची साऊंड सिस्टीम दादांनी खूप सुंदर दिली, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. खूप गोड. त्या गोडीला शब्द नाही माझ्याकडं. उजव्या हाताला आजच्या कीर्तनाचे विशेष आकर्षण गाथा आणि ज्ञानेश्वरी मुखोद्गत असणारे आमचे गुरुबंधू हरिभक्त परायण निलेशजी महाराज वाणी, गोड रसाळ वाणी, महाराष्ट्रभर कीर्तन गाजलं. मुंबई तिकडं आळंदीकडं ज्यांच्या कीर्तनाची लोक मागणी करतात असे निलेशजी महाराज वैष्णव सेवा आश्रमाचे सर्व या ठिकाणी आले, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करतो. उजव्या हाताला ज्यांच्याकडून आम्ही ताल शिकलो, आमचे तालगुरू असणारे राजू बाबा, त्यांच्याकडून कसं असतं, माणूस मोठा झाला, कीर्तनकार झाला म्हणजे का लय 4 शिंग फुटले असं नाही. मोठा झाल्यानंतर जर खालीहून जिथून ज्या पहिलीच्या गुरुजीचं नाव जर घेत असेल तर खरोखर मोठं पण मानलं जाईल. म्हणून बाबांनी मला पहिला टाळी कुठं टाकायची आतली बगलीतली नाही बाहेरची बी शिकवली. त्याच्यामुळे त्यांनी बरोबर ते व्यवस्थित शिकवलं. नुसती बगलीत नाही, बाहेर बी काढत जा. 1 2 आतली 3 4 5 कसं बरोबर आहे ना. 1 2 3 4 5 6 7 ही बाहेरची 7 आहे. यांची 7 असेल तर कीर्तने विठाल जय जय विठाल जय जय विठाल.